नमस्कार मित्रांनो. 5वी भूगोल या सब्जेक्टला आपण स्टेट बोर्डच्या सुरुवात करतोय आणि 5वीचे किंवा जे काही स्टेट बोर्डचे बुक असतील, भूगोलाचे असतील किंवा सायन्सचे असतील, हिस्ट्रीचे असतील, ते अतिशय इम्पॉर्टंट असतात. किंवा कारण आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर भूगोलावरती बरेच प्रश्न स्टेट बोर्डच्या बुकमधून पाहायला मिळतात आणि सायन्सवरती पण बऱ्यापैकी क्वेश्चन जे असतात तुम्हाला ते सायन्सच्याच जे स्टेट बोर्डचे बुक असतील त्यामधूनच पाहायला मिळतात. तर आपण आता स्टेट बोर्डच्या बुकचं रिव्हिजन करणार आहोत. तर 5वीच्या बुकपासून आपण सुरुवात करतोय. तर 5वीमधला पहिला चॅप्टर आहे पृथ्वीचा आकार. तर पृथ्वीचा आकार यामध्ये सांगितलेला आहे. तर या ठिकाणी बघा, जे काय सांगितलेलं आहे की आजकाल कृत्रिम उपग्रह व आकाशयानांमधून पृथ्वीची वेगवेगळ्या बाजूंनी छायाचित्रे घेतली जातात. या छायाचित्रावरून पृथ्वी गोलाकार आहे हे सहज लक्षात येते. पण प्राचीन काळी कसं घेतला अंदाज, कसं कळलं की आपली पृथ्वी ही गोलच आहे? तर आपल्या सभोवतालचा प्रदेश वर्तुळाकार आहे असे मानवाला सुरुवातीला वाटत होते आणि तसेच जास्त उंचीवरून मोठा प्रदेश दिसतो हा अनुभव देखील तो घेत होता. त्यामुळे आपण राहत असलेली पृथ्वी सपाट व वर्तुळाकार असावी असा त्याचा अंदाज होता आणि हा अंदाज आकाशात दिसणाऱ्या सूर्य व चंद्र यांच्या आकारावरूनही आला असावा. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सहजगत्या दिसणारे सूर्यबिंब, पौर्णिमेस दिसणारे चंद्रबिंब वर्तुळाकार दिसत होते. आता यासाठी एक प्रयोग सांगितलेला आहे की कसं काय आपण ठरवलं की ही सूर्य जे आहे तो म्हणजे आपली पृथ्वी जी आहे ती गोलच आहे. तर शास्त्रज्ञांनी एक त्यावेळेस प्रयोग केला. तर त्यांनी काय केलं, तपकडीची सावली कशी पडते याचा अभ्यास केला. तर इथं एक आकृती दाखवलेली आहे बघा. तर त्यांनी काय केलं, यामध्ये तपकडीच्या वेगवेगळ्या स्थितींची सावली बघितली. तर मध्ये काय केलं त्यांनी, तपकडी जी आहे या आकृतीमध्ये तपकडीचा पूर्ण भाग जे आहे ते एका मेणबत्ती समोर धरला आणि त्यामुळे तपकडीची सावली जी आहे ती वर्तुळाकार दिसते हे त्यांना कळलं. तर आकृतीमध्ये काय केलं बघा त्यांनी, या आकृतीमध्ये त्यांनी तपकडी जी आहे त्या तपकडीची फक्त कड धरली आणि त्या कडीवरून त्यांना समजलं की मेणबत्ती समोर आहे त्यामुळे पडणारी सावली ही रेषेच्या स्वरूपात दिसते. आता इथं या ठिकाणी बघा, ही सावली जी आहे तुम्हाला रेषेच्या स्वरूपात दिसते. आणि तिसऱ्या आकृतीत काय केलं, क मध्ये शास्त्रज्ञांनी एक गोलाकार संत्री धरला त्या मेणबत्ती समोर आणि ड मध्येही तसाच धरला आणि संत्री जो आहे तो कुठल्याही बाजूने फिरवला तर त्याची सावली वर्तुळाकारच पडते असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. म्हणजे बघा, कुठलीही वर्तुळाकार गोष्ट तुम्ही जर धरली मेणबत्तीसमोर किंवा लाईटच्या प्रकाशात धरली तर त्याची सावली जी आहे ती वर्तुळाकारच पडणार हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. आणि त्यावरून त्यांच्या लक्षात आलं की गोलाकार वस्तूची सावली नेहमीच वर्तुळाकार पडते. चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते केव्हाही व कुठेही चंद्रग्रहण दिसते तेव्हा सावली ही नेहमीच अर्ध्या किंवा चतकोर वर्तुळाकारासारखी दिसते. यावरून शास्त्रज्ञांनी अनुमान काढले की आपली पृथ्वी देखील गोलाकार असावी. अशा प्रकारे त्यांच्या लक्षात आलं. आता दुसऱ्या वेळेस शास्त्रज्ञांच्या लक्षात कसं आलं की जेव्हा मानवाने समुद्रमार्गाने प्रवास सुरू केला तेव्हा त्याला वेगळाच अनुभव येत गेला. या अनुभवामुळे पृथ्वीचा आकार गोल आहे याची त्याला खात्री होत गेली. तर किनारा सोडल्यावर समुद्रात दूरवर जाताना किनाऱ्याजवळील माणसे आणि घरे प्रथम दिसेनाशी होतात आणि तरीही गावामागचे डोंगर आणि काही अंतरापर्यंत दिसत राहायचे. त्याचप्रमाणे किनाऱ्याकडे येतानाही प्रथम डोंगर दिसायचे व जसजसे किनाऱ्याजवळ जावे तसतसे घरे व माणसे दिसायची. पृथ्वी सपाट असती तर सर्वच भाग त्याला एकदम दिसला असता. आता हे तर बरोबरच आहे. जर आपल्याला ही जर सपाट असती तर इथं जर झाडी वगैरे असती बघा, तर हा संपूर्ण भाग तुम्ही इथं उभे असता तर हा संपूर्ण भाग तुम्हाला एका सरळ रेषेत दिसला असता. पण वर्तुळाकार असल्यामुळे इथं जर डोंगर असला तर तो डोंगर अगोदर दिसेल आणि नंतर घरं वगैरे असतील तर ती नंतर दिसेल, कारण डोंगराचं टोक अगोदर दिसेल. अशा प्रकारे समुद्रमार्गाने जाणारे जे लोक होते त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना फार तर दूरवर गेल्यावर लहान भाग अंधुक दिसला असता. आता इथं आकृती दिली आहे बघा एक, हे बघा. तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे
की हे एक आकृती आहे आणि हे जहाज येत आहे. ज्यावेळेस जहाज या ठिकाणाहून या ठिकाणी येतं, क ठिकाणाहून ख ठिकाणी येतं, तर आपल्याला इथं जर निरीक्षक उभा असेल तर त्याला ह्या जहाजाचा शेंडा दिसेल. त्यानंतर ग ठिकाणी आल्यानंतर इथल्या बाजूपर्यंत तो दिसेल आणि घ ठिकाणी आल्यानंतर त्याला हा पूर्ण जहाज दिसेल. तर अशा प्रकारे वर्तुळाकार जर असेल तर अशा प्रकारे दिसतं असं शास्त्रज्ञांच्या किंवा मानवाच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी अनुमान काढले की पृथ्वी सर्व बाजूंनी गोलाकार आहे. पृथ्वीचा आकार पूर्ण गोलाकार नाही. विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे व ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे. यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला होता. तर लक्षात ठेवा, विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे व ध्रुवीय भागात ती थोडीशी चपटी आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ती विषुववृत्तीय भागात फुगीर बनली आहे. आता कशामुळे फुगीर बनली, तर तिच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. त्या मानाने ध्रुवीय भागात ती किंचित चपटी आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर तर ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर एवढा आहे. तर क्वेश्चन काय विचारलेले आहेत, आता स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तुम्ही लहान असताना हे क्वेश्चन बघा, तुमच्या वहीमध्ये क्वेश्चन आन्सर स्वरूपात लिहिले पण असतील. यावरती होमवर्क पण केला असेल. पण आपण पाहूया यातले कुठले कुठले क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित सॉल्व करता येतात. तर पहा, पृथ्वीचा डॅश डॅश व्यास 12,756 किलोमीटर आहे. तर आत्ताच आपण पाहिले पृथ्वीचा जो आहे विषुववृत्तीय व्यास 12,756 किलोमीटर आहे. तर ध्रुवीय व्यास किती आहे, ध्रुवीय व्यास 12,714 किलोमीटर आहे. विषुवोत्तरजवळील भागात पृथ्वी डॅश डॅश आहे. आत्ताच आपण पाहिलं फुगीर आहे विषुववृत्तीय जवळील भागात आणि ध्रुवीय भागात कशी आहे ती, तर चपटी आहे. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे सूर्यबंब त्याला डॅश डॅश दिसत होते. तर त्याला कसं, सरळ रेषेत, कारण सरळ रेषेत दिसतं. आपण अगोदरच पाहिलं. तपकिरीची कड मेणबत्ती समोर धरल्यास पडणारी सावली डॅश डॅश स्वरूपात दिसते. आता तपकिरीची सावली कशी दिसत होती, तपकिरीची सावली जी आहे ती एका सरळ रेषेत दिसत होती. या ठिकाणी थोडंसं माझं चुकलं बघा. सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी दिसणारे सूर्यबंब हे त्याला वर्तुळाकार दिसत होते. ओके, तर आपण क्वेश्चन आन्सर पण पाहिलेले आहेत. पहिला चॅप्टर आपण 5वीचा स्टेट बोर्डचा कंप्लीट केलेला आहे. आता आपण सेकंड चॅप्टरकडे वळूया. सेकंड चॅप्टर आहे बघा, पृथ्वीवरील स्थान निश्चिती. तर स्थान निश्चित कसं होतं पृथ्वीवर, कशा प्रकारे होतं हे आपण पाहूयात. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, पृथ्वी गोलाकार अक्षवृत्तीय एक काढलेला आहे. आता इथे गोल ठेवलेला आहे. आपण पूर्ण पाहूयात. खालील तक्त्यामध्ये काही प्राणी आणि पक्ष्यांची चित्र दिली आहेत. त्यात हत्तीचे चित्र कोठे आहे, तुम्हाला मित्रांना कसे सांगाल. आता हे स्थान कसे आहे ते कसे सांगाल, आपण कसं ओळखायचं हे स्थान कसं आहे, हे हत्तीचं वगैरे ठरलेलं. तर त्या ठिकाणी हे आपण असं बघू की हे 3ऱ्या रोमध्ये आहे आणि 4थ्या कॉलममध्ये हत्ती आहे, असं आपण ओळखू, बरोबर. तर असं सांगता येईल, या पद्धतीने तक्त्यातील इतर कोणत्याही चित्राचे स्थान ओळी व रंगाच्या सहाय्याने सांगता येतील. कोणत्याही ठिकाणाचे पृथ्वीवरील स्थान देखील या पद्धतीने सांगता येते. आता कसं सांगतो आपण स्थान, याच चॅप्टरमध्ये पाहणार आहोत आपण. त्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या व उभ्या रेषा विचारात घ्याव्या लागतील आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मोठ्या विस्तारामुळे अशा रेषा प्रत्यक्षात काढणे शक्य नसते. त्यांची केवळ कल्पना करून त्या विचारात घेतल्या जातात. या काल्पनिक रेषा पृथ्वीच्या पृष्ठभागावर कशा निश्चित करतात, त्यांच्या सहाय्याने एखाद्या ठिकाणाचे स्थान कसे सांगता येईल हे आपण या पाठात पाहूया. तर ज्या काही रेषा पृथ्वीवर काढलेल्या असतात बघा, त्या पूर्ण काल्पनिक स्वरूपाच्या असतात. त्याला आपण म्हणजे पृथ्वीचा विस्तार खूप मोठे असल्यामुळे आपण तो पाहू शकत नाही. पृथ्वी गोलावरील अक्षवृत्ते बघा, आता इथे एक आकृती दिलेली आहे आणि त्यामध्ये एक गोलाकार घेतलेला आहे. हा गोलाकार घेतलेला आहे आणि या ठिकाणी सगळ्या पेन्सिल्स घेतलेल्या आहेत, बरोबर. हा चेंडू घेतलेला आहे. आता हा चेंडू पूर्ण फिरवला म्हणजे रेषा ही पूर्ण वर्तुळाच्या स्वरूपात फिरतील, बरोबर. आता हा चेंडू जर फिरवला आपण तर त्या पेन्सिल पण फिरतील.
आणि चेंडूच्या मधल्या भागात तयार झालेले वर्तुळ हे सर्वात मोठे वर्तुळ असेल. आता बरोबर, आता हे चेंडू आहे, हा मधला जे भाग आहे तो मोठा असेल, हा छोटा असेल आणि हा छोटा असेल. त्यापासून वरच्या व खालच्या बाजूकडील वर्तुळे लहान लहान होत गेलेली असतील. ही सर्व वर्तुळे आडव्या रेषांच्या स्वरूपात असतील. पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशा काल्पनिक आडव्या वर्तुळाकार रेषांना काय म्हणतात? अक्षवृत्ते म्हणतात. आडव्या काल्पनिक रेषा ज्या आपण काढतो त्याला अक्षवृत्ते असे म्हणतात. या सर्व वर्तुळाकार रेषा एकमेकांना समांतर असतात. आता ह्या बघितलं आपण या ठिकाणी आत्ताच की ह्या सर्व रेषा एकमेकांना समांतर अशा आहेत. तर या सर्व रेषा ज्या अक्षवृत्त आहेत ते एकमेकांना समांतर असतात. यातील सर्वात मोठ्या अक्षवृत्ताला विषुववृत्त म्हणतात, तर सर्वात लहान बिंदू स्वरूप अक्षवृत्ताला ध्रुव म्हणतात. तर सर्वात मोठी रेषा जी आहे ती मधली असते, तर ती काय आहे? विषुववृत्त आहे. आणि सर्वात लहान ह्या ज्या बाजू आहेत ते ध्रुव आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यावरती पण एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात. आणि हे तुमचे बघा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतात. आणि जर तुम्ही कंबाईनचा पेपर देत असाल किंवा राज्यसेवा मेन्समध्ये एक्झाम देत असाल तर त्यामध्ये बऱ्याचपैकी तुम्हाला क्वेश्चन स्टेट बोर्डच्या बुकमधून विचारले जातात. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं रेकॉर्ड, तर जर कंबाईनचा पेपर पाहिला तर त्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट जे प्रश्न येतात कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये ते पाहायला मिळालेत की 30 ते 32 प्रश्न जे आहेत ते डायरेक्टली स्टेट बोर्डच्या बुकमधून येतात सर्व विषयांचे धरून. तर स्टेट बोर्ड किती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे हे तुम्ही पाहू शकता. कुठलाही संदर्भ ग्रंथ किंवा रेफरन्स बुक न यूज करता स्टेट बोर्डमधून 30 ते 32 प्रश्न येतात. चला पुढचं पॉईंट बघूया. विषुववृत्त हे ध्रुवांपासून समान अंतरावर असते. आता ध्रुवांपासून ते समान अंतरावर असते आणि त्या 0 अंशाचे अक्षवृत्त मानतात. त्याच्या उत्तरेस व दक्षिणेस इतर अक्षवृत्त विचारात घेतली जातात. आता या ठिकाणी तुमचं अक्षवृत्त आहे, हे विषुववृत्त आहे, तर ही त्याची उत्तर बाजू झाली आणि ही दक्षिण बाजू झाली. तर या दोन ध्रुवांच्या हे विचारात घेतले जातात की उत्तर आणि दक्षिण ध्रुव म्हणून. तर विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे 2 समान भाग पडले आहेत. आता हा वर्तुळाकार जो पृथ्वी आहे त्याचा मधला भाग, जी मधली रेष आहे त्याला आपण विषुववृत्त म्हणतो, बरोबर. तर त्यामुळे विषुववृत्ताच्या एका लाईनमुळे वरचा भाग जो आहे तो उत्तर गोलार्धात मोडतो आणि तर खालचा भाग जो आहे तो दक्षिण गोलार्धात मिळतो आणि अशा प्रकारे त्याचे 2 भाग तयार झालेले आहेत. अक्षवृत्तांचे विषुववृत्तापासूनचे अंतर अंशामध्ये सांगितले जाते. या अंतराला अक्षांश म्हणतात. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस असतात, त्यामुळे त्यांचा उल्लेख करताना दिशा सांगणे आवश्यक असते. आता विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना अक्षांश असतात आणि त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजू विचारात घ्याव्या लागतात कुठलीही दिशा सांगताना. त्यामुळे आपण जे आहे ते 25 अंश उत्तर किंवा 25 अंश दक्षिण असं सांगतो बघा. तर ते त्याच कारणामुळे, कारण ह्याचे 2 जे भाग पडलेले आहेत ते उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणून पडलेले आहेत. केवळ 25 अंश न सांगता 25 अंश उत्तर किंवा 25 अंश दक्षिण असे सांगितले जाते. ध्रुवांचे अक्षांशी 90 अंश उत्तर किंवा 90 अंश दक्षिण असे सांगिततात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्त व दोन्ही बाजूंकडील 1 अंश अंतराने काढलेल्या 180 अंश, म्हणजेच बघा उत्तर गोलार्ध 90 अंश आणि त्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये 90 अंश, हे मिळून किती झाले तर हे 180 अंश झाले. आणि 181 म्हणजे तुमचं विषुववृत्त धरून 181 अक्षवृत्त असे म्हणतात. आता पृथ्वीवरील रेखावृत्ते बघूया आपण. तर अक्षवृत्ताच्या आडव्या रेषांच्या जोडीला उभ्या रेषा मांडणे आवश्यक असते. आता आपण आडव्या रेषा बघितल्या त्याला विषुववृत्त किंवा अक्षांश असे म्हणतात. तर उभ्या रेषा मांडणे पण आवश्यक असते, त्याशिवाय एखाद्या ठिकाणाचे नेमके स्थान सांगता येत नाही. अगोदरच्याच आपण सुरुवातीच्याच एका हत्तीचे स्थान कसे दाखवले जाते आपण बघितलं की रो आणि कॉलममध्ये दाखवले जाते. त्याच प्रकारे आपल्याला उभ्या रेषा, जसं की आपण आता आडव्या रेषा विचारात घेतल्या त्याचप्रमाणे आपल्याला उभ्या रेषा देखील विचारात घ्याव्या लागतील. त्यामुळेच आपल्याला नेमके स्थान सांगता येईल. आता इथे एक आकृती आहे बघा. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे तर उत्तर ध्रुव बिंदूपासून
दक्षिण ध्रुव देखील असाच एक बिंदू दिसेल. आता इथे एक उत्तर ध्रुव आहे आणि दक्षिण ध्रुव घेतलेला आहे. जो बिंदू तुम्हाला सांगायचा आहे, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवासारखाच दोन्ही बिंदू दिसतील. उभ्या रेषा काढण्यासाठी या बिंदूंचा उपयोग केला गेलेला आहे. तर आकृतीमध्ये दोन्ही ध्रुवांवर बारीक खिळे बसवून एखादी दोरी या दोन्ही खिळ्यांना नीट ताणून बांधा. ती दोरी एका उभ्या रेषेच्या स्वरूपात दिसेल. अशा अनेक दोऱ्या बांधून आपल्याला अनेक उभ्या रेषा काढता येतील. या उभ्या रेषा दोन्ही ध्रुवांना जोडतात. आता इथं उत्तर ध्रुव घेतला आणि दक्षिण ध्रुव घेतला, तर या रेषा ज्या आपण काढलेल्या आहेत ते दोन्ही ध्रुवांना जोडतात. या रेषा अर्धवर्तुळाकार असतात. बरोबर, अर्धवर्तुळाकार आपल्याला दिसतात बघा, इथं अर्धवर्तुळाकार असतात. अशा पृथ्वीवरील या अर्धवर्तुळाकार रेषांना रेखावृत्त असे म्हणतात. क्वेश्चन विचारला जातो एक्झाममध्ये, आडव्या रेषांना उभ्या रेषांना काय म्हणतात? तर त्यांना रेखावृत्त असे म्हणतात. सर्व रेखावृत्तांची लांबी सारखी असते. दोन रेखावृत्तातील अंतर दोन्ही ध्रुवांपासून विषुववृत्ताकडे वाढत जाते. आता दोन रेखावृत्तामधील अंतर जे आहे ते दोन्ही ध्रुवांपासून विषुववृत्ताकडे वाढत जाते. विषुववृत्तावर ते जास्तीत जास्त असते. दोन समोरासमोरची रेखावृत्ते मिळून एक पूर्ण वर्तुळ बनते. आता हे दोन जे समोरासमोरची रेखावृत्ते आहेत अशा प्रकारचे, तर हे दोन समोरासमोरची जे रेखावृत्ते आहेत ते अशा प्रकारे एक वर्तुळ बनते. इथं घेतलं तर अशा प्रकारे एक वर्तुळ बनते. तर हे दोन समोरासमोरची दोन रेखावृत्ते समोर घेतली तर त्याचे एक वर्तुळ बनते. सर्व रेखावृत्ते सारख्याच लांबीची असल्याने त्यातील कोणतेही एक रेखावृत्त 0° रेखावृत्त मानता येते. युनायटेड किंगडम या देशातील ग्रीनिच शहरातून जाणारे रेखावृत्त 0° रेखावृत्त मानले जाते. आता आपल्याला कसे ठरवता येते, तर यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा. युनायटेड किंगडम या देशातून ग्रीनिच शहरातून जाणारे रेखावृत्त काय मानले जाते, तर 0 मानले जाते. त्यास मूळ रेखावृत्त असे म्हणतात. मूळ रेखावृत्त व 180° रेखावृत्त एकमेकांच्या समोर आहेत. ही दोन्ही रेखावृत्ते मिळून एक पूर्ण वर्तुळ तयार होते. तर पुढचं बघूया. यामुळे पृथ्वीची पूर्ण गोलार्ध व पश्चिम गोलार्ध असे दोन भाग पडले आहेत. पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. याआधी आपण विषुववृत्तामुळे पाहिलं कसे भाग पडलेले आहेत. उत्तर गोलार्ध जसं की वर उत्तर असतं आणि खाली दक्षिण असतं, तर विषुववृत्त इथून जातं, तर त्यामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे भाग पडलेले आहेत. आणि जर आपण उभ्या रेषा धरल्या तर उभ्या रेषामुळे हे पूर्व गोलार्ध आणि हे पश्चिम गोलार्ध असे भाग पडतील. बरोबर. तर मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेस व पश्चिमेस 1 अंतरावर 180 रेखावृत्ते आहेत. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील रेखावृत्तांना 1 ते 79 असे क्रमांक दिले आहेत. तर मूळ रेखावृत्त जे मानलं जातं त्यापासून जे आहेत ते क्रम दिलेले आहेत. 1 ते 179 असे क्रम दिलेले आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागावर 360 म्हणजेच 180 आणि 180 किती झाले, 360 रेखावृत्ते कल्पना केली जाते. आता रेखावृत्ते जसं विषुववृत्त आपण एकच धरलं आणि ते सगळ्यात मोठं आहे असं आपण मानतो, तसं रेखावृत्तामध्ये कोणच मोठं नाही, कारण सगळे समान अंतरावर मानली जातात. त्यामुळे यांची समान एक धरलेलं आहे. रेखावृत्तामधील अंतर मूळ रेखावृत्तापासून अंशामध्ये सांगितले जाते. अंशामध्ये सांगितलेल्या या अंतरास काय म्हणतात, तर रेखांश असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचा रेखांश सांगताना ते ठिकाण ग्रीनिच रेखावृत्ताच्या पूर्वेस किंवा पश्चिमेस आहे हे सांगण्यासाठी त्या ठिकाणाच्या रेखांशाच्या पुढे पूर्व किंवा पश्चिम असे लिहितात. आता यावरूनच तुमच्या लक्षात येईल की जर आपल्याला विषुववृत्ताचं वगैरे काही सांगायचं असेल त्यावेळेस आपण उत्तर किंवा दक्षिण याचा यूज करतो, ज्यावेळेस आपल्याला विषुववृत्ताबद्दल असं काही सांगायचं असेल. कारण आणि जर आपल्याला रेखावृत्ताबद्दल काही सांगायचं असेल तर आपण पूर्व किंवा पश्चिम गोलार्ध याचा विचार करतो. आता अक्षवृत्त व रेखावृत्त या काल्पनिक रेषा आहेत. आता ह्या पूर्ण काल्पनिक रेषा आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान आपणास नकाशावरील किंवा पृथ्वी गोलावरील अक्षांश व रेखांशाच्या साहाय्याने सांगता येते. छत्तीसगडची राजधानी रायपूर या शहराचे स्थान पाठ्यपुस्तकातील भारत राजकीय या रंगीत नकाशा क्रमांक याच्या साहाय्याने निश्चित करूया. आता इथं रायपूरचे काय स्थान आहे हे मोजलेले आहे बघा. रेखांश आणि
अक्षांश या स्वरूपात. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, रायपूर शहर 20 अंश उत्तर ते 24 अंश उत्तर अक्षवृत्त आणि 80 अंश पूर्व ते 84 पूर्व रेखावृत्तात या चौकोनात येते. आता अशा चौकोनात येते म्हणून सांगितलेलं आहे इथं. असं धरलं तर ते या बाजूला म्हणजे आता ही पूर्व उत्तर आपण मोजलं आणि पूर्व पश्चिम पण अशा प्रकारे मोजलं. तर इथं काय सांगितलेलं आहे, तर शहर 20 अंश उत्तर ते 24 उत्तर म्हणजे इथं वरती येतं उत्तर आणि पूर्व आणि पश्चिम असं चौकोनात येतं. रायपूर शहर दाखवणाऱ्या बिंदूचे 80 अंश पूर्वपासून 20 अंश उत्तरपर्यंतचे अंतर मोजून नेमके स्थान सांगता येईल. रायपूरचे स्थान 21 अंश 12 मिनिटे उत्तर अक्षांश व 81 अंश 37 मिनिटे पूर्व रेखांश असे आहे. आता वृत्तजाळी काय आहे बघूया. तुम्ही पृथ्वी गोल पाहिला असेल, त्यावर तुम्हाला अनेक उभ्या व आडव्या रेषा दिसतील. आता इथं बघा तुम्ही पाहिलं हे अनेक इथं कशा आहेत, अक्षवृत्त आहेत आणि इथं आडव्या लाईन आहेत आणि इथं रेखावृत्त आहेत त्यामुळे उभ्या लाईन आहेत. आणि ह्या 2 उभ्या आणि आडव्या रेषा म्हणजेच अक्षवृत्त व रेखावृत्तांची जाळी यालाच काय म्हणतात, तर यालाच वृत्तजाळी असे म्हणतात. अगदी सोपा कन्सेप्ट आहे. आणि बृहद्वृत्त काय असतं बघूया. विषुवृत्त व 2 समोरासमोरील रेखावृत्तांचे पृथ्वीचे 2 समान भाग करता येतात. आता विषुवृत्त व 2 समोरासमोरील रेखावृत्त, आता 2 समोरासमोर रेखावृत्त घेतलेले आहेत आणि आता हे रेखावृत्त आहेत 2, हे असे आणि हे आणि विषुवृत्त. आता 2 समोरासमोरील रेखावृत्त जे असतील त्यांची 2 समान भाग करता येतात आणि विषुववृत्ताची तसेच 2 समोरासमोर रेखावृत्तांची म्हणजेच बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघा इतकी असते असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. पृथ्वीच्या परिघा इतकी लांबी असलेले अनेक वर्तुळ पृथ्वीच्या पृष्ठभागावर काढता येतात. अशा वर्तुळांमुळे पृथ्वीचे 2 समान भाग होतात. ही पृथ्वीवरील सर्वात मोठी वर्तुळे असतात म्हणून यांना काय म्हणतात, तर बृहद्वृत्त असे म्हणतात. सूर्यकिरणामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजेड व उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार असतो. या प्रकाशित व अप्रकाशित भागांना वेगळे करणाऱ्या रेषेस प्रकाशवृत्त असे म्हणतात. प्रकाशवृत्त हे देखील एक बृहद्वृत्त आहे. हे लक्षात ठेवायचे. असे कन्सेप्ट लक्षात ठेवा बघा, कारण डायरेक्ट इनडायरेक्ट जे लाईन्स येतात, आता 2-4 लाईनमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात एक्झाममध्ये, तर त्यामध्ये अशा प्रकारचं विचारू शकतात. आता क्वेश्चन बघूया काय विचारलं आहे स्टेट बोर्डच्या बुकमध्ये यावरती. 0 अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच काय असते, तर विषुववृत्त असते, पाहिलेलं आहे आपण. त्यानंतर रेखावृत्तांच्या अंशामध्ये सांगितलेल्या अंतरास काय म्हणतात, तर रेखांश असे म्हणतात. बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या डॅश डॅश एवढी असते, तर काय असते, बृहद्वृत्ताची लांबी पृथ्वीच्या परिघा एवढी असते. आता इथं वृत्तजाळी वगैरे आपण कन्सेप्ट पाहिलेले आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या असं सांगितलेलं आहे. आणि आपण जे पाहिलेलं आहे बघा, रायपूर शहराबद्दल या ठिकाणी नकाशा दिलेला आहे. तर रायपूर शहर या ठिकाणी आहे आणि यांनी घेताना बघा आपण जसं पाहिलं की उत्तर आणि दक्षिण घेतलेलं आहे. तर उत्तरमध्ये इथं सांगितलेलं आहे बघा पूर्व आणि ही उत्तर दक्षिण आणि ही जी पूर्व पश्चिम अशा प्रकारे ही मोजली जाते. यानंतर पुढचा चॅप्टर पाहूया आपण, 5वी स्टेट बोर्डमधला स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. तर पृथ्वी आपल्या आसांभोवती म्हणजे स्वतःभोवती फिरते. तसं आपल्या सर्वांना माहिती आहे पृथ्वी स्वतःभोवतीच फिरते आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात, तर परिवलन. आता तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट आहेत माहीत असतील, पण हे आपले रिव्हिजनचं चाललेलं आहे, तर रिव्हिजनमध्ये करा तुम्ही. फिरण्याला परिवलन म्हणतात. तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस अक्षीय गती असे देखील म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात. तर स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात, तर अक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. ही प्रदक्षिणा पृथ्वी विशिष्ट कक्षेवरून घालते म्हणून या गतीस कक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात ठेवा, पृथ्वी स्वतःभोवतून पश्चिमेकडून जी आहे ती पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेची
रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येत असते तेथे सूर्योदय होत असतो. याउलट ज्या रेखावृत्तावर सूर्यास्त होत असतो ते रेखावृत्त अंधारात जाते. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही रेखावृत्ताची मध्यान्ह वेळ असते. जे मध्यभागात असते किंवा सूर्याच्या एकदम समोर असते ते म्हणजे मध्यान्ह वेळ असते. सूर्योदय व सूर्यास्त दररोज ठराविक वेळेच होतात असे नाही, म्हणजे दररोज ठराविक वेळेतच होतात असे नाही, त्यामध्ये फरक असतो. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर रात्र लहान असते. हिवाळ्यात याउलट परिस्थिती असते, म्हणजेच दिनमान ऋतूप्रमाणे बदलत असतो. जे काय ऋतूवर असतं त्यामध्ये जे काय आपले ऋतू येतात त्यावरती ते डिपेंड करतं. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळा एका रेखावृत्तावर सर्वत्र सारख्या नसतात. अक्षांशानुसार त्यात बदल होतो, परंतु मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हापर्यंतचा काळ म्हणजेच एक दिवसाचा सुमारे 24 तासांचा कालावधी होय. आता इथं बघा आकृतीत सांगितलेला आहे, हा मध्यान्हाचा काळ जो आहे, इथं मध्यान्हाचा काळ आहे आणि हा काळ इथून लोटून पूर्ण सूर्यास्त होणार, परत सूर्योदय होणार आणि परत इथंच येणार. म्हणजेच एका मध्यान्हापासून दुसऱ्या मध्यान्हाचा काळ हा पूर्ण 24 तासांचा कालावधी असतो आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास पूर्ण एक दिवस म्हणतात. म्हणजे सूर्योदय जेव्हा होतो आणि त्यानंतर सूर्यास्त होतो तर त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण एक दिवस म्हणतो. आणि सूर्यास्तापासून सूर्योदयाच्या काळास काय म्हणतात, तर रात्र म्हणतात. आता सूर्यास्त झाल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी सूर्योदय होतो तर ती रात्र असते. तर ही बेसिक कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला माहीतच असतील. सूर्योदयाच्या वेळी आपली सावली खूप लांबीवर पडते. ज्यावेळेस सूर्योदय होतो म्हणजे आपण म्हणतो डोक्यावर आलाय सूर्य किंवा पूर्वेकडील बाजूस सूर्य येतो, त्यावेळेस सूर्य थोडासा बघा माथ्यावर असल्यासारखा असतो. त्यामुळे आपली सावली जी असते ती जराशी दूर पडते आणि जसा सूर्य आकाशात वर येईल तशी तशी सावली लहान लहान होत जाते. म्हणजे सूर्य जसा आपल्या एका बाजूला असतो तशी आपली सावली. आता पूर्वीचे लोक काय करायचे बघा, सावलीवरून वेळ ठरवायचे. तर ते कशा प्रकारे वेळ ठरवायचे, की सावली त्यांना कळायचं की सावली जर लांब पडत असेल तर आत्ता अजून 12 वाजायला थोडंसं वेळ कमी आहे, एकदम 12 वाजता सूर्य डोक्यावर येतो तर त्यावेळेस सावली जवळ पडते. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आता 12 वाजले असतील किंवा 12 वाजायला 5-10 मिनिट कमी असतील, तर असे पूर्वीचे लोक ठरवायचे. तर मध्यान्हाच्या वेळी या सावलीची लांबी सर्वात कमी असते. बघा मध्यान्हाच्या वेळी म्हणजे दुपारच्या वेळी ही कमी असते. सूर्य कलल्यावर पुन्हा आपली सावली लांब लांब होत जाते. आणि आकृती 3 मध्ये सावल्यांच्या स्थितीचे चित्र दाखवले, त्यातील सावल्यांचे निरीक्षण करा. आत्ताच आपण मध्यान्हाची वेळ वगैरे पाहिली, त्यातच आपण त्याचं निरीक्षण केलेलं आहे. सावली मोठी केव्हा आहे व लहान केव्हा आहे याची नोंद घ्या. सावली ज्यावेळी सर्वात लहान असते ती त्या ठिकाणाची मध्यान्हाची वेळ असते, म्हणजे दुपारची वेळ असते. त्यावेळी तेथे दुपारचे 12 वाजले असे समजतात. त्या रेखावृत्तावर असलेल्या प्रत्येक ठिकाणी त्यावेळी दुपारचे 12 वाजलेले असतात. वेगवेगळ्या रेखावृत्तावर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकाता येथे ही स्थिती असणार नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. कोलकाता मुंबईच्या पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्याने तेथे मध्यान्ह वेळ आधीच होऊन गेलेली असेल. एखाद्या ठिकाणची वेळ जेव्हा आपण मध्यान्हानुसार सांगतो तेव्हा तिला त्या ठिकाणाची स्थानिक वेळ असे म्हणतात. मध्यान्हाची वेळ ज्यावेळेस आपण सांगतो त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो, तर स्थानिक वेळ असे म्हणतो. स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही. जेव्हा विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांच्या एकमेकांशी संबंध येतो त्यावेळी स्थानिक वेळ वापरणे सोयीचे नसते. म्हणजे बघा दूरच्या लोकांसाठी, आता मुंबईत एखादा व्यक्ती राहतोय आणि तीच वेळ कोलकाता या ठिकाणी असेल का, तर नाही. त्यामुळं ती गैरसोयीची होते. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटाचा फरक पडतो. आता 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत तिथं काय होतं, तर 4 मिनिटाचा फरक पडतो. त्यामुळे आपण थोडंसं गैरसोयीचं ठरतं. इथं जर 12 वाजले असतील मुंबईत, तर कोलकातामध्ये त्यावेळेस 4 मिनिटं कमी किंवा 4 मिनिटं जास्त अशा प्रकारे झालेलं असेल. तर हा 4 मिनिटाचा फरक आपल्याला फारसा मोठा वाटणार नाही, पण रेखावृत्तीय अंतर जेव्हा जास्त असते तेव्हा हा फरक वाढत जातो. त्यामुळे ज्या देशाचा
पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो तेथे साधारणतः देशाची मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ मानली जाते. आता त्यावर कशावर डिपेंड असतो हा स्थानिक विस्तार, तर तो पूर्व पश्चिम विस्तार ज्या देशाचा जास्त असतो तेथे साधारणतः देशाची मध्यवर्ती रेखावृत्तीची स्थानिक वेळ जी आहे ती संपूर्ण देशाची स्थानिक वेळ मानली, जिथं पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो. अशा वेळेस प्रमाण वेळ असे म्हणतात. आपल्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त आहे. अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेचा प्रदेश आणि गुजरातच्या अतिपश्चिमेचा प्रदेश यात सुमारे 29 अंशाचा फरक आहे. म्हणजेच त्यांच्या स्थानिक वेळेत 1 तास 56 मिनिटाचा फरक आहे. लक्षात ठेवा, अगदी इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि एक्झाममध्ये विचारण्याच्या दृष्टिकोनातही हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तर बघा काय सांगितलेलं आहे. अरुणाचल प्रदेशातील अतिपूर्वेचा प्रदेश आणि गुजरातच्या अतिपश्चिमेचा प्रदेश यात सुमारे 29 रेखांशाचा फरक आहे. म्हणजेच त्यांच्या स्थानिक वेळेत सुमारे 1 तास 56 मिनिटाचा म्हणजेच 2 तासालगतचा फरक आहे. अरुणाचल प्रदेशात सूर्योदय होऊन दिवस उजाडतो तेव्हा गुजरातमधील लोकांची पहाट होते. सूर्योदय होऊन दिवस उजाडतो तेव्हा गुजरातमधील लोकांची पहाट होते. भारताची प्रमाणवेळ ही 32°30' पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते. लक्षात ठेवा, भारताची प्रमाणवेळ कशी ठरवली जाते? 82°30' पूर्व या रेखावृत्तावरून ठरवली जाते. हे रेखावृत्त जे आहे ते उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरातून जाते. प्रमाणवेळ कुठं ठरवली होती? या आधी एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला होता. अलाहाबाद या शहरातून, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद या शहरातून जाते. रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतात सुमारे दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. यावेळी अरुणाचल प्रदेशातील मध्यान्ह वेळ टळून गेली असेल तर गुजरात ते ती अद्याप यायची असेल, पण तरीही 82°30' पूर्व रेखावृत्ताच्या मध्यान्ह वेळेप्रमाणे भारतात सर्वत्र दुपारचे 12 वाजले असे मानले जाते. यावेळेस भारतीय प्रमाणवेळ असे म्हणतात. भारतीय प्रमाणवेळ कशावरून ठरवतात? तर अलाहाबाद शहरातील, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद शहरावरून रेखावृत्त जाते, त्यावरून ती प्रमाणवेळ ठरवली जाते. जगातील काही देशांचा पूर्व पश्चिम विस्तार खूपच मोठा आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा किंवा रशिया यासारख्या देशात एकच प्रमाणवेळ मानणे सोयीचे होत नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 वेगवेगळ्या प्रमाणवेळ मानल्या जातात. वेगवेगळ्या देशातील प्रमाणवेळ वेगवेगळ्या असतात. त्यासाठी जसं की आता बघा, आपल्या देशात जर 12 वाजले असतील तर अमेरिकेतच 12 वाजले असं होईल का? तर नाही. आपण बऱ्याच वेळेस टी व्हीमध्ये बघतो किंवा ऐकतो की या ठिकाणची जी वेळ आहे ती त्या ठिकाणची नाही. इथं जर दुपारचे 12 वाजले असतील तर तिथे पहाटेचे 3 वाजलेले असतात, 4 वाजलेले असतात. तर अशा प्रकारे स्थानिक वेळ वेगवेगळी असते. त्यासाठी त्यांची तुलना जागतिक पातळीवर एका सर्वसामान्य ठिकाणाशी केली जाते. ग्रीनिच शहरावरून जाणारे रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त असे मानले जाते. या आधीच्या पण लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या वेळेनुसार इतर देशांच्या प्रमाण वेळेतील फरक सांगितला जातो. भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. ग्रीनिच वेळेपेक्षा किती पुढे आहे? तर 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. म्हणजेच ग्रीनिचमध्ये सकाळचे 6 वाजले असतील तेव्हा भारतात सकाळचे किती? 11:30 झाले असतील. जगाच्या रंगीत नकाशा क्रमांक 2 मध्ये ग्रीनिच येथे मध्यान्ह झाली असता इतर रेखावृत्तावर किती वाजले असतील या वेळा घड्याळात दाखवल्या आहेत. त्यावरून वेगवेगळ्या रेखावृत्तांवर वेळेत होणारा फरक शिक्षकांच्या मदतीने आपण जाणून घ्यायचा आहे. जसं की स्टेट बोर्डचं आता तुम्ही हे अभ्यासलेलं आहे अगोदर 4थी-5वीत असताना, तेच आपण परत या ठिकाणी फक्त रिव्हिजन करत. आता आपण क्वेश्चन आन्सर पाहूया. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या काळास काय म्हणतात? तर दिन असे म्हणतात. त्याचप्रमाणे सूर्यास्तापासून सूर्योदयाच्या काळास रात्र असे म्हणतात. भारतीय प्रमाणवेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती मिनिटांनी पुढं आहे? तर 5 तास 30 मिनिटे पुढं आहे. डॅशची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते, तर मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. आता इथं क्वेश्चन आन्सर विचारलेले आहेत. अक्षयगती म्हणजे काय? तर हे सगळे सोपे क्वेश्चन आहेत, आताच आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण स्टेट बोर्डचे जे आहे ते 3 लेक्चर कंप्लीट केलेले आहेत, 5वी स्टेट बोर्डचे. यानंतरचे लेक्चर आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत अभ्यास करा, रिव्हिजन करा आणि अभ्यास करा. चला तर मग फ्रेंड्स,
थँक्यू. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे काही कमेंट असतील, ओपिनियन असतील किंवा अजून काही तुम्हाला माझ्याकडून गायडन्स पाहिजे असतील तर नक्की नक्की मला कमेंटद्वारे तसं कळवा. थँक्यू.